सो गाईज गुड मॉर्निंग. आत्ता आम्ही चेकआउट जस्ट केलेलं आहे. जिथे आम्ही स्टे केला होता चेकआउट केलं आहे आणि आता आमचं लोकेशन होतं कॅन्डोलियम बीच. त्यानंतर आता जाणार आहोत आम्ही साऊथ गोवा एक्सप्लोअर करण्यासाठी. तर आता ब्रेकफास्टसाठी आलो होतो. जस्ट ब्रेकफास्ट करणार आहेत अँड तुम्हाला छोटे छोटे क्लिप्स व्ह्यूज दाखवतो की इथे कसं आहे, मी कुठे स्टे केला होता आणि मला दाखवतो आत्ता कुठे आम्ही स्टे केला होता आणि इथे लोकेशन कसं आहे किंवा इथे अजून काय काय आहे ते. ठीक आहे, आम्ही स्टे केला होता इथे. इथे छान यांनी गार्डनिंग केलं आहे. रिलॅक्सेशनसाठी इथे चेअर्स. त्यानंतर इथे होता आमचा स्टे. इथे आहे कॅफेटेरिया, रेस्टॉरंट एरिया, सिटिंग एरिया. इथे बुक्स ठेवले आहेत छान. गोव्यामध्ये खरंच खूप छान पीसफुल आहे, नेचर आहे इथे. इथे आहे स्विमिंग पूल आणि सो हॅलो. आता जस्ट आम्ही जिथे राहत होतो तिथून आम्ही चेकआउट केलेलं आहे आणि आता आम्ही पुढे निघालो आहे. समथिंग सिक्वेरियम फोर्ट, राईट? हां, असंच काहीचं आहे. तसं मला जर मी इथे पॉपअप करेलच. सो अगोडा फोर्टला ऑलरेडी खूप लोक जातात, पण आमचं असं चालू होतं की अशा गोष्टी एक्सप्लोअर करायच्या जिथे जास्त क्राऊड वगैरे नसेल आणि थोडेसे हिडन प्लेस आहेत. हां, हिडन प्लेसेस वगैरे आम्ही जास्त एक्सप्लोअर करणार आहोत. क्राऊड नसेल त्या काइंड ऑफ. सो आता आम्ही चाललोय आणि आमच्या लोकेशन पासून इट जस्ट फॉर द 3.8 किलोमीटर्स अफार आणि छान आहे गोवा. भाऊ गाडीला डॅश लागला पुढे. In 200 आय थिंक इथेच बघ पार्किंग वगैरे आहे, आय गेस, राईट? काय लावलं याला तू असं? नाही त्याच्यावर आहे ना. मी पोचलेलो आहोत कुठला फोर्ट. यार मला त्याचं प्रोनाउन्सिएशनच लवकर लक्षात राहील. आम्ही ॲक्च्युली पुढे गेलो होतो, पण आम्ही पुन्हा 300 मीटर मागे आलो कारण तिथे कार पार्किंग नव्हती. सो जर तुम्ही कधी इकडे आलात तर अलीकडेच पार्क करून घ्या शक्यतो, कारण पुढे जाऊन ती कंजेस्टेड जागा आहे, वळवणं पॉसिबल नाही होत तिथे. एक्झॅक्टली. कारण आता हे बघा, ही जी मागची कार जाणार आहे, आता हा चाललाय, ही जबरदस्त अडकणार. आता मी तुम्हाला पुढे जाऊन हीच अडकलेली कार दाखवतो. शपथ, हा पण गेला कामात. ते कामातनं जाणार आहे. ते चहा घेऊयात का? हे आईस्क्रीम खायचं का? नाही, काहीच नाही. आपण डिरेक्टली तिकडे जाऊ पहिले, ओके. कारण ऑलरेडी आपण ब्रेकफास्ट वगैरे करून आलो. सो ऑलरेडी काहीतरी खाण्याची क्रेविंग होतीये. थंड, खूप ह्युमिड वातावरण आहे यार. हे कंटिन्युअस हे होतं आहे. आणि आम्ही नेमकी समरमध्ये आलो. सो हां, समर स्टार्टच झालं आहे आणि आम्ही आलो गोव्यात. फुल कोझी वाईब आहेत. असे लोक एकदम चिल, रिलॅक्सेशनसाठी चाललेली आहेत. अर्थात हा बघ, हे रिटर्न आले. ये हे बघ, इथे चहा पण आहे. काहीच नको. हे तुला ते हे घ्यायचं आहे. नाही आणि काहीच हो, माझा हात दुखायला लागला इतकं लवकर. असं पकडून
शाने आम्ही ड्रायव्हिंग तुम्हाला- करतोय कंटिन्युअस. ऐका, आता आम्ही काय करतो तुम्हाला जरा मागचा एरिया दाखवतो. थांबा हा. तिथे पार्किंग आहे पार्किंगचा. आणि इथनं गाड्या जाणाऱ्या परत टू येत आहेत. व्हीलरसाठी आहे पार्किंग ॲक्च्युली, पण 4 व्हीलरसाठी नाही आहे. मागे आहे बॅक साईडला. सो लोक पुन्हा यू टर्न घेऊन रिटर्न जात आहेत बिचारे. हे गोव्याच्या लोकांनी काय म्हणजे पेटंट केलंय का फसिनोचं. इथं सगळ्या फसिनो आहेत. हाच आहे तो स्पॉट जिथून गाड्या बॅक साईडने दाखव ना पुढे करण्यापेक्षा. इथून गाड्या अशा येतात इथे वळवल्या जातात. आता तुम्ही कॅबने आलात तर तुम्ही इथेच थांबवू शकता. आय थिंक मी टोपी वगैरे घालून घेतली पाहिजे. तुला तो फोर्ट सांगून तुला आगुडालाच आणलं त्यांनी माहिती आहे का. हां अरे नाही, पण मी प्रॉपर टाकलं होतं. टाकलं जरी असेल ना तरी पण ॲक्वादाला चालू आहे आपण. पण छान आहे यार. चल ठीक आहे, छान आहे. फुल गोवा वाईब्स आहेत. वॉटरमेलन खाऊया का जरा, हायड्रेशन होईल. अरे काय इतक्यातली हे इतक्यात आपण 3 cash गोष्टी नाही आणली सांगितल्या. गाडीतनं. ठीक आहे, इट्स ओके. आपण बघून रिटर्न okay. जाणार आहोत. आमचं प्लॅनिंग असं आहे की हा एकदा फोर्ट जस्ट आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे साऊथ गोवासाठी. आता आम्ही छान आमचे फोटोज वगैरे क्लिक वगैरे करून घेतले आणि खूप जास्त ऊन आहे. तुम्हाला माहिती आहे की पुढे पुन्हा जायचं आहे आणि खरं तर उन्हात नको वाटतं आणि नेचर पण असलं भारी आहे ना. म्हणजे उन्हामध्ये असं वाटतं की ठीक आहे, पण स्टील. Every night are we paradise seems so far away. Still try to buy myself some time. हिट खूप आहे इथे. सो आता फोर्ट एक्सप्लोअर केल्यानंतर चाललेलो आहोत कारकडे. आता आम्हाला चेकआउट केलेलं आहे तिकडे दुसऱ्या रूमला तो. सो आता हा एक टास्क आहे की रूम चेक करायची. आता ऑनलाईन ॲप्लिकेशनवर बघून घेतो आणि बुक करतो. तिथं जाऊन फ्रेशनअप होणार आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवस काय करायचं हे जरा डिसाईड करूया आणि त्यानंतर बघू मग नेक्स्ट कंटिन्यू करू पुन्हा. ओके, आजीचा फोन येतोय तुला. ही अशी आम्ही इथे गाडी पार्क केली होती आणि तिकडे आय थिंक 300 to 400 मीटरवरच आहे फोर्ट. चला. सो हे बघ इकडे कसिनो प्राईड. आता आम्ही चाललोय कोलवा बीचला साऊथ गोवा एक्सप्लोअर करण्यासाठी. इकडे उष्णता खूप आहे. आता जस्ट एक फ्रूट खायचं मन करतं.
सो कोमल गेली आता फ्रूट्स आणण्यासाठी. सो आता ती येईलच. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत साऊथ गोवामध्ये. त्याच्यानंतर कोलवा येते. लेट होतं आहे 2:30 आली आली. कुठे गेली होती ग? अरे फ्रुट्स घेत होते मी आपल्यासाठी. फ्रुट्स. थोडी गरमी होती की हायड्रेट पाहिजे. मग काय आणलंयस तू? टरबूज आणलंय? वाव. टरबूज आणलंयस? वाव. वॉटरमेलन. टरबूज. टरबूज आणलंय. ओके. त्यानंतर हे एक आणलंय. काय ते? हे 2 पीसेस टरबूजचे 2 पीसेस हे आणले. काय सांग आधी? खरबूज. खरबुजा काय बोलतात ते? काय बोलतात? हे जे सांडतंय कार मध्ये. हा तेच ना. चल बाहेर प्लास्टिक खायचं का? प्लास्टिक घे ना. हा ठीक आहे, खाऊन बाहेर घ्यायचं. खाऊया, बाहेर खाऊया. सो चल खाऊन घेऊ. आलोच. सो आम्ही जस्ट आता पोहोचलो इथे. सो आता आम्ही जस्ट पोहोचलोय कोलवा बीचवर. खरंच खूप जास्त गरमी आहे यार. पण असंच आहे. हो का? पण लय क्राऊड आहे. पण मला एवढं काही खास नाही आवडलंय. एवढं काही नाहीये. जस्ट आपण साऊथ गोवा एक्सप्लोर करण्यासाठी आलो होतो राईट. त्यामुळे इकडचं लोकेशन आलोच होतो. तर म्हटलं की अजून एक बीच ॲड करून घेऊया म्हणून तुला इकडे आणलंय. मी याआधी येऊन गेलेलो कोलव्याला पण हो का? नॉट दॅट मच गुड. हो हा नाही, खरंच नाही एवढं काही खास. म्हणजे क्राऊड पण व्यवस्थित नाहीये. सजेस्ट पण नाही करणार की तुम्ही इकडे या. कोलवा नको. कोलवा नको. म्हणजे मला होतं असं अट्रॅक्शन वगैरे, कारण मी बघितलं होतं काही गोष्टी. कोलवा नाव खूप छान. दॅट्स इट. आय थिंक आपण थोडं एक्सप्लोअर केलं पाहिजे. आम्ही एक्सप्लोअर करतो आणि त्यातल्या त्यात जर काही बेटर वाटलं ऑप्शन तर ओके आहे. काय होतं? सो नॉट मच गुड. नका येऊ. कारण काहीच नाही आहे इथे माहिती आहे. फक्त प्लेन समुद्र आहे आणि नाही असं म्हणजे त्या वाईब्स नाही आहे. मेन म्हणजे त्या वाईब्स नाही आहे फक्त. पण भर उन्हात पण वाईब्स नाही मिळणार. इव्हिनिंगला मिळतात. पण एवढं काही नाही आहे खास असं जेवढं बाकीचे बीच आहेत. खरंच नाही आहे वाईब्स. येतील. दोन तुला दुसरीकडे घेऊन जातो. हां लगेच चल इकडनं. हां चल मग लगेच. आम्ही नको आहे. चलो ठीक है. तो गाइज मिलते फिर. इथे खूप आता हॉटेल चेक करतोय. सो गाइज मी आता तुम्हाला रूम टूर देतो. आम्ही पोहोचलेलो आहोत रेस्टॉरंटला. फ्रूट खातीये. हे लागेल ना ती सुरी तोंडाला. बेड. त्यानंतर हा एक स्मॉल बेड आहे. कपाट. वाव छान आहे हे. हे जे 2 लाईट्स आहेत आय गेस हे असेल. ओ वाव. मग 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 ते बंद कर. आणि ती लाव. ओके. आपण दाखवूया ना त्यांना. हा ठीक आहे. इव्हिनिंगला शूट करू. आणि त्याच्यानंतर इथे छान छोटंसं असं फ्रीज दिलं आहे त्यांनी. आणि मी काही फ्रूट्स कॅरी केले होते. सो मी त्यामध्ये शुभमने छान कट वगैरे करून ठेवले. ह्या रूमचा एक बेस्ट पार्ट आहे कारण इकडे जर तुमच्याकडे किंग साईड बेड आहे तर इकडे छान छोटा बेड पण आहे. सो तुमच्याकडे सिंगलवाला. हां एक्झॅक्टली. जर तुम्ही 3 लोक 4 लोक जरी आलात तरी पण फॅमिली यू कॅन ॲडजस्ट समटाईम. येस. सो हे छान असं त्यांच्याकडे लाकडी कपाट त्यांनी दिले कारण याच्यामध्ये मेन हा यांनी बेसिकली वूड फिनिश शेल्फ कपाट आहे ते थीम ठेवली आहे. सो हा छानसा मिरर. मिरर आहे. त्याला अगेन वूड फिनिशिंग आहे. फिनिशिंग आहे. इथे छान लाइटिंग दिली आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट की ते छानसे जे लाईट्स वगैरे जे आहेत जे त्यांनी फर्निचर केलं आहे छान आहे. इट इज मच गुड कारण हे नाईटला खूप जास्त छान दिसणार. ऑल्सो जस्ट कम विथ मी. आणि ही आहे छानशी छोटीशी मस्त बाल्कनी. तिकडे बघू शकता तुम्ही मस्त असे ट्रीज. हा व्ह्यू छान आहे. खूप ग्रीनरी आहे त्याच्यामुळे छान वाटतं. अगेन पण समोर व्ह्यू बरोबर नाही आहे. तिकडे ग्राउंड आहे. छानसं ग्राउंड
ग्राउंड आहे. जस्ट इग्नोर दॅट थिंग. खाली इथे आम्हाला स्विमिंग पूल एरिया चा मी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की मी स्विमिंग एरियाचा व्ह्यू मला पाहिजे होता, सो त्यांनी मला दिला. आणि इथे फक्त एवढी एकच रूम होती आणि ही 3rd फ्लोअरला आहे. ॲक्च्युली मी 2-3 वर्षांपूर्वी इथे येऊन गेलो सेम हॉटेल. शुभमची मीटिंग इथे झाली होती. अगेन त्यानंतर इथे जे आहे छान असे मस्त फ्लॉवर्स वगैरे गार्डनिंग केलं आहे त्यांनी. आणि इथे समथिंग काहीतरी इटालियन रेस्टॉरंट पण आहे. सो खाली आपल्याला लंच ब्रेकफास्ट वगैरे सर्वच गोष्टी अवेलेबिलिटी असेल. सो हे कवर्ड आहे, सो हे वरती चांगलं नाही वाटत आहे. सो खालून त्यांचं किचन वगैरे पण आहे तिथे. आणि तुम्हाला आम्ही आउटर एरिया पण दाखवतो. सो हे असं छान छोटंसं बेसिक आणि इथे कपडे वाळत टाकायला वगैरे पण छान त्यांनी केलं. ही लाईटिंग ही ॲक्च्युली रूम नाईटला खूप छान दिसणार आहे. आम्ही प्रिव्हियस रूमचं नाही केलं कारण खूप जास्त रश होता आणि त्याच्यामुळेच जमलं नाही. खरं तर आम्ही सेटल लाईक आवर रूम लुक्स लाईक. दॅट्स इट. दॅट्स इट. फाईन इज ओके बट AC पण आहे, सो काहीच इश्यू नाही आहे. कर्टन्स वगैरे प्रॉपर आहे. बाथरूम वॉशरूम व्यवस्थित आहे, क्लीन. हां, खरं तर हायजीन मेंटेन केलं आहे त्यांनी व्यवस्थित. आहे की आम्ही एक आयटरनरी फायनल आउट केली आहे. सो याच्यामध्ये आहे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. मी आता कुठे गेली माझी मेल आलेली आहे. पेपर वर्क केलं आहे मॅडमने. पॅटन बीचला चाललो आहे आत्ता. कारण जिथे आम्ही स्टे केला आहे तिथून फक्त 6.5 किलोमीटर फार आहे आणि विच इज टू गुड. कारण आत्ता आम्ही नॉर्थ गोवा ऑलरेडी फिरून आलो आहे आणि आत्ता आम्ही साऊथ गोवामध्ये आहोत. आणि आमचा स्टे आहे कुठे बेनालियम बीचला, नियर बाय ग्लेनॉलियम बीच. आणि जर तुम्हाला हॉटेलचे डिटेल्स वगैरे पाहिजे असतील तर आम्ही तुम्हाला देतो डेफिनेटली. तर आजचं आमचं मेन प्लॅनिंग म्हणजे इव्हिनिंगचं. कारण आम्ही ऑलरेडी कोलवा कोलवा एक्सप्लोर केला. कोलवा एक्सप्लोर केला पण आम्हाला आवडलं नाही. आणि 2 कारणं असतील कदाचित त्याची. कारण खूप जास्त ऊन पण होतं आणि तो बीच असं जस्ट नॉर्मल बीच आहे. असं तिथे काहीच नाही आहे, कोझी वाईब नाही, कोझी वाईब्स नाही आहेत किंवा कोणत्या ॲक्टिव्हिटीज वगैरे नाही. आणि फक्त जस्ट तुम्हाला बोटिंग वगैरे. आणि मला पर्सनली त्या आवडत नाहीत. इव्हन शुभमसुद्धा ही इज ऑल्सो नॉट इंटरेस्टेड इन दॅट थिंग. सो मी आणि त्याने डिसाईड केलं की आपण कोलवावरून कल्टी मारायची आहे आणि पटकन जाऊ. 10 मिनिट थांबलो मी फक्त. 10 मिनटं फक्त. आणि त्याच्यानंतर म्हटलं की आम्ही बीचेस पण बघितले की नक्की कोणते बीचेस आम्ही बीच आलो. जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये आलो तेव्हा आम्ही पहिली आयटरनरी तयार केली आहे की आपल्याला कुठे जायचं आहे, काय काय फाइंड आउट करायचं आहे आणि कुठे कुठे काय काय एक्सप्लोअर करायचं आहे. खूप सारे असे चर्चेस वगैरे आहेत. पण मला असं वाटतं की बीच आणि चर्च ही कॉमन थिंग आहे गोवामध्ये. तर हे सोडून आम्हाला गोष्टी एक्सप्लोअर करायच्या. ओके. सो आम्ही ते सोडून भरपूर काही गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत. एक माझा आउटफिट असं छान मस्त रेडी आहे. वेट. सो येस, माझा छान असं मस्त रेडी आहे आजचा आउटफिट. मी असे छान हा असं छान पोर्च आहे जिथे आमची रूम आहे. सो आम्ही आता आहोत 3rd फ्लोअरला. फक्त याचा एकच डिसॲडव्हान्टेज हा आहे की इथे लिफ्ट नाही आहे. पण बाकी ॲम्बियन्स वगैरे खूप छान आहे. सो मी तुम्हाला सगळं दाखवते. वेट. स्वतः मी निघतोय मस्त छान. मी आता पटकन मॅप लावते. हो ना. हो, लावा. सो हे आमचे असे छानसे क्यूटेस्ट आउटफिट्स आहेत. बिचारा स्ट्रगलिंग करतो ना जरा. हो. सो आता असलेच संध्याकाळचे 6:30 आणि व्ह्यू इज टू गुड. साऊथ गोवा इज ॲक्च्युली गुड ॲज कम्पेअर टू नॉर्थ गोवा. कारण इथे जरा पब्लिक कमी आहे आणि जरा मस्त छान असे रिलॅक्सिंग रोड्स आहेत. जास्त ट्रॅफिक वगैरे नाही आहे, गर्दी नाही आहे. सो इट्स ॲक्च्युली गुड. खरं तर आम्ही इंस्टाग्रामवर बघितलं होतं एक बीच आहे, बेटल बॅटियम बीच. तर त्याची खूप माहिती माहिती नाही आहे, म्हणजे अशी फेमस प्लेस नाही आय थिंक ती. तर आत्ता तरी आलो आहे आम्ही इथे. म्हणजे आमच्या लोकेशनपासून फक्त एक 6 किलोमीटरवर होतं ते. बट बीच समुद्राचा आवाज येतो आहे. बट थोडंसं
क्युरियस आहे आणि सस्पिशियस वाटतंय, कारण युजली गोव्यामध्ये आम्ही बघतोय की एवढी गर्दी आहे, पण ह्या बीचला अजिबात गर्दी नाही आहे, बिलकुल गर्दी नाही आहे. आणि ह्याची स्पेशालिटी अशी आहे की त्याच्यामध्ये ना कशाचं तरी रिफ्लेक्शन आहे, लाईक ब्ल्यू स्टार्स नाहीच आहेत वरती खरं तर, पण ब्ल्यू रिफ्लेक्शन आहे, म्हणजे ओशन ब्ल्यू आहे, पण वेगळंच आहे. मी एक पॉपअप करेल ती फोटो जे आम्ही बघून इकडे चाललो होतो. थोडंसं वेगळ्याच फिलिंग आहेत मला. मी तुम्हाला दाखवतो माझा बॅक कॅमेरा ऑन करून. आय डोंट नो, कोणीच नाही आहे इकडे. हां, आणि जाण्या येण्याचा हा एकच रोड आहे खरं तर. फॅमिली तर दिसली आहेस. ओके, फायनली चला एक फॅमिली तर दिसली आहे. आपण तरी पण इन्क्वायरी वगैरे करू त्यांच्या. हां ठीक आहे, त्यांच्याशी बोलून घेऊया एकदा कसं आहे काय वाटतंय. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला ओशन नेक्स्ट. बॅक साईडचं पण दाखव. येस, बघा इथे मी गाडी इथे लावली आहे आणि हा असा व्ह्यू आहे. त्यांच्याशी बोलून घेतो जरा. आणि इथं खरं तर काहीच जास्त क्राऊड नाही आहे. मी एंट्री चुकीच्या येणे केली आहे का? कदाचित मी तसं बोलणार आहे असेल. कोणाशी तरी. हो, मी तरी त्या मुलीला विचारलं की तू आउटसायडर्स आहे का, ती म्हणाली नाही. लोकलची होती ती. हां, तर अजिबात काहीच पण यांना त्रास. विचारून बघावं लागेल की एंट्री कुठलं आहे, कारण तिथे एवढ्या गाड्या नाही दिसल्यात गं. तुला लक्षात आलं का, इथे फक्त प्रॉपरचे लोक आहेत जास्त. तर हां, तू बघ, आणि ते आउटसायडर्स नाही आहे, आहे का? जास्त नाही आहे. खाली चेक कर एकदा. नाही हे बघ, खाली बघ, खाली हा बघ. आपण आहे ना दुसऱ्याच कुठल्या तरी रोडने आलो. हा रोड ओके. नक्कीच नाहीये. हां, कारण भरपूर लोक आहेत. खाली बघ व्यवस्थित चल. ओके, चल ना एकदा. हे बघा, काहीच लोक नाही आहेत, लिटरली कोणीच नाही दिसत आहे जास्त. मला तरी वाटते की हे फक्त प्रॉपरचे लोक आहेत, कारण मी एका ठिकाणी विचारलं होतं एका मुलीला. सो बीच हे खूप भारी आहे, पण फक्त प्रॉब्लेम वाटतोय की आम्ही दुसऱ्या रोडने आलो आहे कदाचित, त्यामुळे. बट येस, गुड, छान आहे. आम्ही घाबरून चाललो. नाही, आम्ही कुठल्या तरी वेगळ्याच रोडने आलो होतो इथे. वेगळाच रोड काढलाय आम्ही. इकडे कोलवा आहे आणि इकडे माजोर्डा आहे. डेंजर आहे. पण ह्या कुठेतरी वेगळ्याच बीचवर आम्ही येऊन पोहोचलोय, जे धड इकडेही नाहीये बेनालबॅटियम. तिकडेही नाहीये. दोन बीचच्या कनेक्शन मध्ये बेनालबॅटियम. भाई हे अजिबात येऊ नका भाई लोक, अजिबात येऊ हा, full नका. scam आम्ही आहे. पॉपअप करतो तुम्हाला वाटलंच तर आम्ही काय बघून आलो होतो, आणि खरं बघायला गेलं तर एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी खूप वेगळी हा, आहे. एक्झॅक्टली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे बघितलं होतं ते खूप काहीतरी वेगळं होतं, आणि जे इथे आल्यानंतर रियालिटी कळते ते तसं नाहीये. मग काय सो हा व्हिडिओ मी त्यासाठीच बनवतीये, कारण नका येऊ इथे, नका येऊ. डोंट कम. नाहीये एवढं. सो आता आम्ही आलोय एक्झॅक्टली. आम्हाला एकच चांगलं जे नियर आहे असं एकच चांगलं व्हेजिटेरियन हॉटेल दिसलं आहे. सो आता आम्ही एक छान व्हेज थाली घेतो आहे, आणि 2 व्हेज थाली घेतो आहे आम्ही, आणि 1 फ्राईड राईस. सो टेस्ट खूप बरोबर चांगली असावी.